किड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 4चं पारायण वाचन करणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत माझ्याबरोबर वाचा किंवा ऐका. आणि या अगोदरचे अध्याय वाचले नसतील, पारायण केलं नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये श्री ज्ञानेश्वरी या यामध्ये बघून घ्या. तिथं तुम्हाला सर्व अध्याय मिळतील. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच असेच नवीन भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री गणेशाय नमः. सुरू करूयात पारायण. श्री गणेशाय नमः. आजी श्रवणे दिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले. आता स्वप्नाची हे तुकले, साच्या सरीसे आधी विवेकाची गोठी. वरी प्रतिपादी कृष्ण जग जेठी, आणि भक्त राजू किरीटी. परिसत असे जैसा पंचमाला सुगंधू, की परिमळ आणि सुस्वादू. त भला झाला विनोदू, कथेचा ये कैसे हा गळिक दैवाची. जे गंगा ओळली अमृताची, हो का जपतपे श्रोतयाची. फळा आली आता इंद्रिय जात आघवे, तीही श्रवणाचे घर रिघावे. मग संवाद सुख भोगावे, गीताख्य हे हा अतिसो अतिप्रसंगे. सांडूनी कथाची ते सांगे, जे कृष्ण अर्जुन दोघे बोलत होते. ते वेळी संजय राय ते म्हणे, अर्जुन अधिष्ठीला दैवगुणे. जे अतिप्रीती नारायणे बोली जतू असे. जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगे माते देवकेसी. जे न संगेचे बळी भद्रासी, ते गृह्य अर्जुनेसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखे या प्रेमाचे सुख. अति कृष्ण स्नेहाचे पीक, यातीची आथी. सनकादिकाच्या आशा, वाढेनाल्या होत्या किर बहुवसा. परित्याही येणे मानी यशा, येतीची ना या जगदीश्वराचे प्रेम. येथा दिसतसे निरुपम, कैसे पाथे येणे सर्वोत्तम. पुण्य केले हो का जयाची या प्रीती. अमृत हा आला व्यक्ती, मज एकवंकी याची स्थिती. आवडतू असे एरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी नाकळे. जेत ध्यानेची ही डोळे पावतीना, ते हा निज स्वरूप अनादि निष्कंप. परी येणे माने सकोप, झाला असे हा त्रैलोक्यपटाची घडी. आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी. आवरला असे मग देव म्हणे अगा पंडुसुता. हाची योगू आम्ही विवस्वता. कथिला परी ते वार्ता बहुवा दिवसाची. मग तेने विवस्वते रवी, हे योग स्थिती आघवी. निरूपिली बरवी मनुप्रती, म्हणून आपण अनुष्ठिले. मग ईश्वाकुआ उपदेशिले, ऐसे परंपरा विस्तारिले. आद्य हे गा मग आणि काही या योगाते, राजसी झाले जाणते. परी तेथोनी आता सांप्रते. नेनी जे कोणी, जे प्राणी या कामी धरू. देहाची वरी अधरू, म्हणून पडला विसरू. आत्मबोधाचा अवाटालिया आस्था बुद्धी. विषय सुखची परमावधी, जीवितैसा उपाधी. आवडे लोका एरवी तरी खवणे याच्या गावी. पाठा उवे काय करावी, सांगे जात्यंदारवी. काय आधी का भैरयाचा स्थानी, कवने गीता ते मानी. की कवले याचा अंदनी, आवडी उपजे. पै चंद्रोदया आवरोते, जयाचे डोळे फुटती असे. ते कावळे केवी चंद्रा ते ओळखती. तैसे वैराग्याची शिवण देखती. जे विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती. मज ईश्वरा ते कैसा नेन मोह वाढेनला. तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून युग हा लोपला. लोकी ए तोची हा जी आता तुझ प्रती. कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता. भ्रांती न करी हे जीवाचे निज गुज. परी केवी राखो तुझ, जे पडियेसी तू मज. म्हणून या तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिवाळा. मंत्री येची चितकळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठावो, आता तुझ काय वंचू जाओ. जरी संग्रामारूढ आहो जाओलो आम्ही, तरी नावे कहे सहावे. गाजा बजही न धरावे, परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. तव अर्जुन म्हणे हरी, माया पुलियाचा स्नेह करी. येथ इसमो काय अवधारी. कृपानिधी तू संसार श्राताची सावली, अनाथ जीवाची माऊली. अमुते कीर प्रसवली, तुझीच कृपा. देवा पागुळे एकांदे विजे, तरी जन्मने जो जारू साहिजे. हे बोल काय तुझे तुझची पुढा.
आता पुसेना जे मी काही तेथ निके चित्त देई, देवीची देवी कोपावे ना काही बोला एका, तरी मागील जे वार्ता तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना, जे तो विवसो तू म्हणजे काही ऐसे हे वडीला ठाऊवे नाही, तरी तुवाची केवी पाही उपदेशीला, तो तरी ऐकी जे बहुता काळाचा, आणि तू तव कृष्ण सापेचा, म्हणून गा ये मातूचा विसंवादू, देवीची देवा चरित्र तुझे आपण काही काय जाणीजे, हे लटिकी केवी म्हणजे एक हेळा, परी हेची मातू आघावी, मी परी एसी तैसी सांगावी, जे तुवाची तया रवी केवी उपदेशू केला, तव कृष्णा म्हणे पंडुसुता, तो विवसो तुझ होता, ते आम्हा नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ, तरी तू गाहे नेनसी पै जन्मे आम्हा तुम्हासी, बहुते गेली परी ते न स्मरसी आपली तू, मी जेणे जेणे अवसरे जे जे होऊन अवतरे, ते समस्त ही स्मरे धनुर्धरा, म्हणून आघावे मज मागेल आठवे, मी अजूही परी संभवे प्रकृती संघे, माझे अवयव तरी नसे, परी होणे जाणे एक दिसे, ते प्रतिबिंबे मायावसे माझाची ठाई, माझी स्वतंत्रता तरी न मोडे, परी कर्माधीनू ऐसा आवडे, तेही भ्रांतिबुद्धी तरी घडे एरवी नाही, की एकची दिसे दुसरे, ते दर्पण चैनी आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे, तैसा अमृताची मिक्रीटी, परी प्रकृती जे अधिष्ठी, तैसा पणे नटे नटी कार्या लागी, ते वेळी आपलेचे कैवारे, मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, संजना करवी गुढी सुखाची उभवी, ते वेळी आपलेचे निकवारे, मी साकार होऊन अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिहिली फाडी, संजना करवी गुढी सुखाची उभवी, दैत्याची कोळी नाशी, साधूचा मानुगी वसी, धर्मासी नीतीसी शेज भरी, मी अविवेकाची काजळी, फेडून विवेक दीपोजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, सो सुखे विश्वकोंदे, धर्माची जगी नांदे, भक्तानी गती दोन दे सात्विकाची, तै पापाचा चोळ फिटे, पुण्याची पहाट फोटे, जय मूर्ती माझी प्रगटे पंडुकुमरा, ऐसे या काजा लागी, अवतरे मी युगी युगी, परी हेची ओळखे जो लगी जगी, तो विवेकिया माझे अजत्वे जन्मने, अक्रियताची कर्म करणे, हे अविकारे जो जाणे तो परममुक्त, तो चालीला संगेना चळे, देहीचा देहा नाकळे, मग पंचत्वितव मिळे माझाची रूपी, एरवी परांपर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळी नवचती क्रोधाची या, जे सदा मियाची आथिले, माझी या सेवा जी आले, का आत्मबोधे तोषले वितरागजे, जे तपोतेच्या या राशी, का एका यतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, ते मंदावा सहजे आले, मी तेची ते होऊनी ठेले, जे मज तया उरले पदर नाही, सांगे पितळेची गंधी काळी क, जे फिटले होय निशेंक, तै सुवर्ण काही अनेक जोडू जाईजे, तैसे यमनियमी कडसले, ते येत पुण्याने चोखळले, मी तेची ते झाले येथ संशय कायसा, एरवी तरी पाही जे जैसा माझा ठाई, भजती तया मी ही तैसाची भजे, देखे मनुष्य जात सकळ, हे स्वभावात भजनशीळ, झाले असे केवळ माझा ठाई, परिणाने विना नाशिले, जे बुद्धे भेदासी आले, तेनेची या कल्पिले अनेकत्व, म्हणून अभेदी भेदू देखती, या नाम्या नामे ठेविती, देवी देव म्हणती अचर्चाते, जे सर्वत्र सदा सहमाते, ते विभाग अधोमत्तमा, मतिवश संभ्रम विवाचिती, मग नाना हेतू प्रकारे यथोचिते उपचारे, मानिली देवतारे उपासिती, तेथे जे जे अपेक्षित, ते तैसेचे पावती समस्त, परी ते कर्मफळ निश्चित ओळखतो, वाचून तेथे घेते आणि करणे भ्रांत नाही सम्यक, येथ कर्माची फळसूचक मनुष्य लोकी, जैसे क्षेत्री जे परिजे ते ते वाचूने आनन्य निपजे, का पाहिजे तेची देखीचे दर्पणाधारे, ना तरीकडे या तळवटी, जैसा आपुलाची बोलू किरीटी, पडी साधू होऊन उठी निमित्त योगे, तैसा समस्त या भजना, मी साक्षीभूत पै अर्जुना, येथ प्रतिफळे भावना आपुलाली, आता याची परी जाण, चारे आहे ती हे वर्ण, सुजिले म्या गुण कर्म भागे, जे प्रकृतीचे आधारे, गुणाचे व्यभिचारे, कर्म तदनुसारे विवचिली, येथ एकच हे धनुष्य पाने, जरी जाहले गा चौवर्णी, ऐसी गुणकर्मी कडसनी केली सहजे, म्हणून ऐके पार्था, हे वर्णभेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा याची लागी, हे मज चिस्तव झाले, परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले तो सुट लागा, मागील मुमुक्षु जे होते, तेही ऐशयाची जाणूनी माते, कर्म केली समजते धनुर्धरा,
परी ते बीजे जैसी दगदली नोगवतीची पेरली तैसी कर्माची परितया झाली मोक्ष हेतू एथा आणि काही एक अर्जुना हे कर्म विवचना आपुले चाडे संज्ञाना योग्य नोहे मर्मा म्हणी जे ते कवन अथवा कर्मा काय लक्षणा ऐसे विचारित विचक्षण गुंफोनी ठेले जैसे एका कुडे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचे देखणे संशयी घाली तैसे निष्कर्माचे ब्रह्मे गिव सिजत आहाती कर्मे ते दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकते वाचून मूर्खाची गोठी कायासी येथ मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता त्याची परेसी सांगे ना तुझा तरी कर्म म्हणे म्हणजे स्वभावे जेथ विश्वकारू स्वभावे ते सम्यक आधी जाणावे लागेथ मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहत तेही ओळखावे निश्चित उपयोगीसी पाठी जे निशिब्द म्हणे पे ते तेही भुजावे स्वरूपे एथुलेनी येत काही न गुफे पैसेची एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो ऐकेची न प्राप्ताचे गा जो सकळ कर्मे वर्तता देखे आपुले निष्कर्मता कर्मसंगे निराशता फळाची या आणि कर्तव्य लागी जया दुसरे नाही जगी ऐसी निष्कर्मता तरी चांगी बोधला असे परिक्रिया कलापो आघवा आचार तो दिसे बरवा तरी तो इहीची निजानावा ज्ञानिया गा जैसा का जळापासी उभा ठाके तो जरी आपण पेजळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हन जो गे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तोची साचुकारे जो पाहो लागे तव रुख म्हणे चळ तैसे सर्व कर्मे असणे येते पुढे मानुनी वायाने मग आपण पेजो जाणे निष्कर्म ऐसा आणि उदा असतो चेनी प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तसे निष्कर्म जाणे कर्मीचे असता तो मनुष्यासारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब तेने न पाहता विश्व देखिले ना करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व झाला आगेची तो जया पुरुषाचा ठाई कर्माचा तरी खेदू नाही परिफळापेक्षा काही संचरेना आणि हे कर्म मी करीना अथवा दरिले सिद्धी नेईन येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळीले कर्म शेखे तो ब्रह्माचे मनुष्यवेखे ओळखतू जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू होऊनी असे जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या ओगरा पुरेन म्हणायची धनुर्धरा आरोगिता कैसाधिकाधिक आवडे घेत महासुखाची गोडी सांडणी आशा कुरोडी अहभावेसी म्हणून अवसरे जे पावे ते चितो सुखावे जया आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणाचे होऊन जाये ऐके ते आहे तोची झाला चरणी हन चाले मुखे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपणाची जो हे असो विश्व पाही जयासी आपण पेवाचुनी नाही आता कवना ते कर्म काही बाधित याते हा मत्सरू जे तो उपजे ते तुले नुरेची जया तुझे तो निर्मत्सरू काही म्हणी जे बोलवरी म्हणून सर्व परिमुक्तू तो कर्मुची तो कर्मरहितू सगुण परिगुणाती तू येथ भ्रांती नाही तो ध्येय संगे तरी असे परी चैतन्यासारिखा दिसे पाहता परब्रह्माचे कसे चोखाळू भला ऐसाही परिकौतुके जरी कर्म करी यज्ञादिके तरी ती लया जाती असे खेत याचा चिठाई अकाळीची अभ्रे जैसी उर्मावी नाकाशी हारपत्या पैसी उदली शांती तैसी विधिविधान अविहिती जरी आचरे तो समजते तरी ती एके भावे ऐका ते पावतीची गा जे हे हवन मी होता का यज्ञ हा भोगता ऐसी या बुद्धीसी नाही भगता म्हणून जे इष्ट यज्ञ जावे ते हवी मैत्रादी आघवे तो देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणून प्रमातेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते निष्कर्म धनुर्धरा आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले मग उपासना जी आणले योगांनीची जे यजनशील अहर्निसी जी अविद्या हविली मनीसी गुरुवाक्य हुतासी हवन केले तीही योगान्मिकी जे ते दैवयज्ञ म्हणजे जे ने आत्मसुख कामे जे पंडुकुमारा दैवास्तव देहाचे पाळण ऐसा निचय परिपूर्ण जो चिंतिना देह भरण तो महायोगी जान दैवयोगे आता अवधारी सांगे नानिक जे ब्रह्माग्नी सांगनिक तय ते यज्ञाची यज्ञ देख उपासी जे एथस या
एथ संयमाग्निहोत्री जे युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रिय द्रवी एका वैराग्य रवी विवळे तव सयती विहार केले तेथ अपावृत झाले इंद्रिया नळ तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकाराची इंधने पळी तेथ अशा धुमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्यविधीची निरवडी विषया होती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा एकी या परिपार्था दोषू शाळीले सर्वता आणि की हृदयारणी मंथा वेकू केला तो उपशमेने आटीला धैर्यवरी दाटीला गुरुवाक्य काढीला बळकटपणे ऐसे समरसमंथन केले तेथे जडकरी काजा आले जे उजवीन झाले ज्ञानाग्नीचे पाहिला वृद्धिसिद्धीचा संभ्रम होतो निर्वातुनी गेला धूमो मग प्रगटला सूक्ष्म स्फुलिंगू मन तयाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमदमे हळू वारले आई ते होते तेने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासना तराची या समिधा स्नेहिसी नानाविधा जाळिली या तेथ सोहमंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची या आहुती ते ज्ञानानळी प्रदीप्ती दिधली या पाठी चेनी सुरवेनेसे पूर्णाहुती पडली होतासी ते तवभूत समरसी सहज झाले मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष तोची पुरोडाशू देख घेतल ती हे एकेशी इही यजनी मुक्त ते झाले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी आनानी परिप्रायते एक द्रव्ययज्ञ मणिपती एक तपसामाग्रिय निपजते एक योगयागो ही आहाती जे सांगितले एकी शब्द इजिजे ते वाग्याज्ञो म्हणजे ज्ञानेने अगमिजे तोय ज्ञानयज्ञ हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परिजितेंद्रियसीची घडे योगतावसे ते प्रवीण तेत भले आणि योग समृद्धी आथिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन मग अपाग्नीचा मुखी प्राणद्रव्य देखे हवन केले एकी अभ्यासयोगे एक वापानो प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुधिती ते प्राणयामी मणिपती पंडुकुमरा एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणो सभ्रमे हवन करीती ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे जनशील जिही यजदोरा मनोमळ शाळन केले जया अविद्या जात जळिता जे उरले निज स्वभावता जेथ अज्ञानी होता उरेचिना जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जिथुनी ओसरे क्रिया जात विचार जेथे न रिगे हेतू जेथ न निगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिन्या ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मा मंत्रे ऐसे शेषामृते झाले की अमृत्य भाव आले म्हणून ब्रह्मा ते झाले अनायसे एरा विरक्ती माळा न घालीची जया संयमग्नीची सेवा न घडेची जे योगा या गुण करीतीची जन्मले सांते जया एही कधड नाही तयाचे परत्र पुससी काही म्हणून सांगो कावाई पंडुकुमरा ऐसे बहुत परे अनेक जे सांगितले तुझ काय याग ते विस्तारून निवेदेची चांग म्हणितले आहाती परी तेने विस्तारे काय करावे हेची कर्मसिद्ध जाणावे लेणी कर्मबंधू स्वभावे पावेल ना अर्जुना वेदुजयाचे मूळ जे क्रियेविशेष स्थूळ जय नवळीची फळ स्वर्गसुख ते द्रव्य देया गोकीर होती परी ज्ञान यज्ञाची सरी न पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकारापसी देखे परमात्मा सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबती अंजन उन्मेष नेत्रे जे धावत या कर्माची लाणी निष्कर्म बोधाची खाणी जे भुकेली या धनी साधनाची जेथ प्रवृत्ती पागुळ झाली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिय विसरली इंद्रिय सगो मनाचे मनपण गेले तेथे बोलाचे बोलपण ठेले जया माझे सापडले नेय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचा हिसो सुतुटे जेथ न पाहता सहज बेटे आपण पे ते ज्ञानापै गाबरवे जरी मनी आथे आणावे तरी संता या भाजावे सर्वस्वेसी ते जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा तू स्वाधीन करी सुभटा ओळखोनी तरी तनु मनो जीवे चरणासी लागावे आणि अर्गवर्ता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतकरण बोधले संकल्पा न जयाचे वाक्य उजिवडे झाले चित्तनी धडे ब्रह्माचे पाडे निशंकू होय ते वेळी आपण पेयसहिते अशेषही भूते माझा स्वरूपे अखंडिते देखसी तू ऐसे ज्ञानप्रकाश पाहेल तय
मोहा धकारू जाईल जे गुरुकृपा होईल पार्थागा. जरी कल्माशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरो, या मोहाचा डोंगरू होऊन अससी, तरी ज्ञानशक्तीचे निपांडे हे आगवेची गाथो कडे. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये देखे विश्वब्रह्मायसा जो अमृताचा कवडसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना, तया कायस हे मनोमळा हे बोलताची अतिकी डाळ नाही येणे पाडे हे ढिसाळ तुझे जंगी. सांगे भुवनात्रयाची काजळी जे गगना माझी उधवली, ती ये प्रलयीची वाहू टटळी काय अभ्र पुरे की पावनचे कोपे पाणी येची जो पाळी पे, तो प्रलया नळू दडपे तृणे काष्टे काही म्हणून असे हे न घडे ते विचारताची असंगडे. पुढती ज्ञानाची निपांडे पवित्र न दिसे, येथ ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे. जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा, या महातेजाचे कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे. का गिवसे आकाश हे ना, तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे, तरी उपमाने आणि घडे पंडुकुमारा. म्हणून भोवती परी पाहता पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आथी. जरी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृतासारखे म्हणीजे. तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसींची आता यावरी जे बोलणे, ते वाया वेळू फेडणे. तव सांच्याची जी हे पार्थू म्हणे, जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे. ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणितले. मग म्हणत असे किरीटी, आता चित्त देई गोठी. सांगेने ज्ञानाची ये भेटी उपाय तुझ, तरी आत्मसुखाची या गोडी या विटे. जो का सकळ विषया जया ठाई इंद्रिया मानू नाही, जो मनाची चाडण सांगे, जो प्रकृतीची केले नेघे, जो श्रद्धेची निस भोगे सुखिया झाला, तया तेची गिवासित हे ज्ञान पावे निश्चित. जया माझी अचुंबित शांती असे, ते हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे. मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा, मग जेऊत वास पाहिजे तेऊत शांतीची देखीजे. तेथ पारुने निजे निर्धारिता, ऐसा हा उत्तरोत्तर ज्ञानबीजाचा विस्तारू. सांगता असे अपारो परी असो आता, एके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले मनोकाई वरी मरण चांग, शून्य जैसे गृह का चैतन्य विना देह, तैसे जीवित ते समूह ज्ञानहीना. अथवा ज्ञान किरा पुनो हे परी ते चाड एकी जरी आहे, तरी तेथ जिवाळा काही आहे प्राप्तीचा पै. वाचून ज्ञानाची कोटी कायासी, परी ते असताही न धरी मानसी, तरी तो संशयरूप होतासी पडीला जाण. जे अमृत ही परिणावडे, ऐसे सावियाचे अरचकू जै पडे. तै मरण आले असे पुढे जाणो एकी, तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानसिंची मांजे. तो संशय अंगीकारी जे येथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पडला, तरी निभ्रांत जरी नासला, ती एही कपरत्रा मुकला सुखासी गा. जया काळ जोर अंगी बाणे, तो शीतोष्ण जैसी नेणे. आगी आणि चांदीने सरिसेची मानी, तैसे साचा आणि लटिके विरुद्ध आणि निके. संशयी तो नोळखे हित हा रात्रंदिवस उपाही जैसा, जात्यंदा ठाऊवा नाही. तैसा संशयी असता काही मना न ये, म्हणून संशय होणे थोर आणि कना हे पाप घोर. हा विनाशाची वागुर प्राणियासी, येणे कारणे तो अतेजावा. आधी हाचे एकुजी नावा, जो ज्ञानाची अभावा माझी असे. जय ज्ञानाचे कडद पडे, तय हा बहुवस मने वाढे. म्हणून सर्वता मागू गोडे मोडे विश्वासाचा, हृदयी हाची न समये. बुद्धी ती गिवसुनी ठाये, तेथ संशयात्मक होय लोकत्रय. ऐसे जरी थोरावे, तरी उपाय एके अंगावे. जरी हाती होय बरवे ज्ञान खडग, तरी नेणे ज्ञानशास्त्र ती कठे. निखळू हा निवटे, मग निशेष खता फिटे मानसीचा. या कारणे पार्था उठे वेगी वरता, नाशू करून हृदयस्था संशयासी. ऐसे सर्व ज्ञानाचा बापू, जो कृष्ण ज्ञान दीपू. तो म्हणत असे सकुपू ऐके राया, तव या पूर्वापार बोलाचा विचारून कुमारू पंडूचा. कैसा प्रश्न हन अवसरीचा करीत होईल, ते कथेची सांगती. भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणे पेल पुढा. जयाचे बरवेपणे की जे 8 रसाची ओवाळणे. सज्जनाची आयनी विसावा जंगी, तो शांतूची अभिनवेल. ते परियसा मराठे बोल, जे समृद्धाहुनी खोल अर्थभरित. जैसे बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी ना, तरी कामी तयाची इच्छा. फळी कल्पवृक्ष जैसा, बोल व्यापक होय तैसा, तरी अवधान द्या
द्यावे, हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणवी स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, ही विनंती माझी. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती, आणि पतिवृत्ता आधीची साखर आवडे, आणि त्याची जरी ओखंदी जोडे, तरी सेवा विना का कोंडे नावा नावा, सहजे मलया निळू मंद सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि ते त्याची जोडे नांदू, जरी दैवगत्या तरी स्पर्श सर्वांगणी व्हावी, स्वाते जीविते नाचावी, देवीची काना करावी म्हणवी बापू माझा, तैसे कथेचे ऐकणे, एके श्रवणासी होय पारणे, मग संसार दुःख मुळवणे विकृती विणे, जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वायाची का बांधावी कटारे, रोग जाये दुधे साखरे, तरी निंबका पियावा, तैसा मानाचा मारू न करिता, आणि इंद्रिय सुख न देता, येथ मोक्षू असे आयता श्रवणाचे माझी, म्हणून अथिलिया रानुका, गीतार्थो हानिका, ज्ञानदेव म्हणे ऐका निवृत्त दासो. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. इथे आपला ज्ञानेश्वरी या ग्रंथातील 4था अध्यायाचे पारायण पूर्ण झालेले आहे. प्लीज पारायण व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. धन्यवाद.